व्यासपीठावरील सर्व सन्माननीय, त्याचप्रमाणे व्यासपीठावरील विद्यार्थी आणि सन्माननीय पालकवर्ग, आपल्या या आजच्या कार्यक्रमानिमित्त मी आपलं स्वागत आणि अभिनंदनाचा आभार आहे. मित्र, आत्ताच आपल्या प्रमुख अतिथींनी जे काही या ठिकाणी सांगितलेलं आहे की हे विद्यार्थी कुठेही कमी नाही. निश्चितच त्यांच्यात परमेश्वराने काही वेगळ्या अशा कला किंवा इतर सुप्त गुण दिलेले असतात ज्याऐवजी जीवनात यशस्वी होतात. आणि हे मी अतिशय खात्रीशीरपणे सांगतो, कारण या विद्यालयातून जे विद्यार्थी बाहेर पडले ते त्यानंतर 8वी 9वी 10वीमध्ये रचना विद्यालयात आपलं हेच प्रशिक्षण घेतात, 10वीत उत्तम गुणाने उत्तीर्ण होतात आणि आज ते व्यवसाय विविध ठिकाणी नोकरी करून अतिशय आनंदी जीवन जगत आहेत. हे विद्यार्थी दर शनिवारी रचना विद्यालयात एकत्र येतात, विविध उपक्रम करतात. जसे या ठिकाणी आपण हे लहान लहान विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम करतो, तसे तेही स्वतः अगदी दांडिया असेल, दिवाळी असेल, सगळे सण अतिशय आनंदाने साजरे करताना म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये या शाळेने ज्योत पेवलेली आहे ती अतिशय उज्ज्वल अशी झालेली आहे आणि ते जीवनात सुखी आहे. म्हणून या शाळेने जे काही केलेलं आहे ते निश्चितच विचार. आणि आत्ताच डॉक्टर पुष्कर लेलेने जो उल्लेख केला, ही शाळा जी मुळात स्थापन केली ती बाबांनी म्हणजे डॉक्टर लेलेंनी. आणि मी असे लक्षात आणून दिलं की आम्ही दरवर्षी संस्थेतर्फे असा एक उपक्रम राबवतो, तो म्हणजे कॅलेंडर, आणि त्याचं वितरण करतो. तर याच कॅलेंडरमध्ये आपल्याला या ठिकाणी आजच्या फेब्रुवारीच्या 17 तारखेला बाबांचा वाढदिवस आहे आणि म्हणून आपण हा दिवस निवडला. मस्त डिसेंबरपासून अशा प्रकारचे कार्यक्रम म्हणजे स्नेह संमेलन सुरू होतात, परंतु काही कारणाने पुढे गेल्यानंतर लक्षात आले की आता जर करायचा आहे तो आपला या 17 डिसेंबरला बाबांच्या वाढदिवशी करावा. आणि म्हणून आम्हाला अतिशय आनंद होतो की डॉक्टर पुष्कर लेले आणि मुक्ताताई या ठिकाणी कार्यक्रमावर उपस्थित आहेत आणि या विद्यार्थ्यांचा आनंद ते द्विगुणित करतात. आपण विविध प्रकारचे उपक्रम संस्था म्हटली, शाळा म्हटली की सतत त्याला काही ना काही गरज लागत असते. कारण आज असं दुर्दैव लक्षात येते की महाराष्ट्र शासन या आपल्या मराठी माध्यमाच्या शाळांना जणू काही कुठलीच मदत करायची नाही आणि बंद पाडायची की काय अशा प्रकारचं वातावरण तयार झालेलं. शिक्षकांची आपण चर्चा केली त्या लक्षात येईल की या समाज कल्याण अंतर्गत येणारा दिव्यांग शाळा ज्या आहेत त्याचे शिक्षक त्यांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड देतात, त्यांचे वेतन वेळेवर होत नाही, शाळेला वेतनेतर अनुदान जे मिळतं तेही निश्चित मिळत नाही. आणि यासाठीच मग संस्थेला विविध संस्थांकडून देणग्या मिळून हे काम चालू होतं. अर्थात पालकांनी आपण आभार, परंतु समाजामध्ये या विविध क्षेत्रामध्ये कार्यरत अधिक चांगल्या व्यक्ती असतील, CSR अंतर्गत कंपन्या असतील, यांच्याकडे आपण दरवर्षी जात असतो आणि आपल्या या संस्थांसाठी सर्व शाळांसाठी आपण निधी जमवत असतो. अशा रीतीने मराठी माध्यमाच्या शाळा चाललेले विक्री झालेले आणि म्हणून याच स्टेजवर मराठी माध्यमाच्या शाळेतले जे गीत सादर केलं ते अतिशय संयुक्तिक ठरत आहे. आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहता. आपल्या शाळेचा अहवाल आपण पाहिला, विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये चमकत आहेत ते पाहिलं. विशेषतः विद्यार्थ्यांना आनंद झाला तो यावर्षी नाशिक रनमध्ये ते सहभागी झाले आणि अशा रीतीने त्यांना एक वेगळा अनुभव होतो. हे सर्व विद्यार्थी समाजातील आपल्यासारख्या सर्वसामान्यांसह एकत्र येतात, आपल्या शक्य तेवढ्या भाषेतून आदानप्रदान विचाराचं करतात आणि अतिशय आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. असाच आपण सर्वजण एकत्र येऊया. रोटरी क्लब यांनी जे आता ठिकाणी आपल्याला सांगितलंय त्याप्रमाणे आणि डॉक्टर पुष्कर लेलेंनी सांगितल्याप्रमाणे आपण काही ना काही नवीन प्रोजेक्ट घेऊया, आपल्या अडचणी मांडूया. निश्चितच आपल्याला अधिकाधिक मदत मिळेल आणि आपण अधिक चांगलं अतिशय जोमाने कार्य करू शकतो. आणि या कार्यामध्ये आपले
मुख्याध्यापक आणि विशेषतः ज्या शिक्षक वर्ग अतिशय तन्मयतेने काम करतो, म्हणून या सर्वांचं मी अभिनंदन करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. नमस्कार. त्याचे सगळे बांधव आणि पालक, शिक्षक आणि विद्यार्थी, दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा तुमचा अॅन्युअल फंक्शन झालं, वार्षिक समारोह, आणि एवढ्या सुंदर नृत्य तुम्ही सादर केलं. आणि विजयराव माझ्या शेजारीच बसले होते. मी त्यांना याचं महत्त्व सांगत होतो की या मुलांना ऐकण्याचा प्रॉब्लेम आहे, आणि हे असताना सुद्धा ते एवढे छान ताल आणि गाण्याचा हे लय पकडून एवढं सुंदर नृत्य करू शकतात. ही खूप मोठी अचीवमेंट आहे, आणि या अचीवमेंटचं श्रेय बऱ्यापैकी शिक्षकांना जातं आणि त्यांच्या पालकांनाही जातं, कारण त्यांनी सगळं एवढी मेहनत करून घेतलेली आहे. आणि संस्थेसाठी जेवढं काम करावं तेवढं थोडंच आहे, आणि आम्ही याच्या पुढे सुद्धा या संस्थेसाठी काम करायला आम्हाला आनंदच होईल. आणि रोटरी क्लबच्या तर्फे मी तुम्हाला सांगतोच की आम्ही अजून प्रोजेक्ट्स करू. मी उलट तुम्हाला सांगतो की नवीन प्रोजेक्ट्स घेऊन या, चांगले प्रोजेक्ट्स घेऊन या, म्हणजे मग त्याच्यासाठी देणगी जमा करणं, त्याच्यासाठी ऍक्टिव्हिटी करणं हे सोपं आहे. पण जेव्हा आपल्याकडे काही डायरेक्शन आहे तेव्हा आपल्याला काही पाहिजे, आपण जर ते क्लिअरली सांगू शकलो तर समोरचे लोक तुमची जास्त मदत करू शकतात. त्यामुळे प्लॅन करा असं माझा आग्रह आहे. आणि आम्ही सगळेच जण, आणि मी तर स्वतः आहेच, मी तर या संस्थेचा भागच आहे. आज बाबांचा वाढदिवस आहे आणि एवढा सुंदर प्रोग्राम साजरा झालाय, याच्यापेक्षा चांगली आठवण याची काय निघू शकते. परत संस्थेला आभार मला बोलवल्याबद्दल. धन्यवाद सर. सर, आम्ही बाबांचं आठवण स्मरणात राहावी म्हणूनच या तारखेला वार्षिक स्नेहसंमेलन घेत असतो. आणि आपण नक्कीच आम्ही आपल्या पर्यंत नवीन प्रोजेक्ट घेऊन येऊ, आणि आपण आम्हाला नक्कीच मदत करणार आहात याची मी खात्री बाळगते. तेज तुमचे आहे सूर्यचंद्राहूनही शास्त्र, तुमच्या या बोलण्याच्या शब्दातच आहे जीवनाचे संपूर्ण शास्त्र. असेच आपले कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व सिद्ध केलेले अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री सुधाकर साळी सर, मी सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या अध्यक्ष भाषणातून आम्हाला मार्गदर्शन करावे. श्रीमती माई लेले श्रवण विकास विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलनाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची संधी मिळाली, यासाठी मी मनापासून आभारी आहे. विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे रोटरी क्लब ऑफ नाशिक कॅनडा कॉर्नर हे गेले 15 वर्ष किंवा त्याहून अधिक काळ या संस्थेशी आम्ही जोडलेलो आहोत. ही संधी आम्हाला आमचे माजी अध्यक्ष आणि क्लबचे चार्टर मेंबर डॉक्टर पुष्कर लेलेजी यांच्या माध्यमातून मिळाली. यासाठी आम्ही त्यांचे मनपूर्वक ऋणी आहोत. या शाळेचे आमचे नाते जोडले गेलेले आहे. आम्ही आमचे भाग्य आणि अभिमान समजतो. आज या शाळेत आलेल्या माझ्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली. आपण रोज आवाजाच्या जगात जगतो, बोलतो, ऐकतो, गोंगाट पण ऐकतो, पण इथे येऊन जाणवलं शांतता ही एक सुंदर भाषा असते. ही मुलं कदाचित कानाने ऐकत नसतील, पण ती मनाने ऐकतात आणि मनाने बोलतात. ही शाळा केवळ शिक्षण देत नाही, तर मुलांना आत्मविश्वास, स्वावलंबन आणि जगण्याची दिशा देते. श्रवणबाधित मुलांसाठी कार्य करणे म्हणजे केवळ सेवा नाही, ती एक संवेदनशील जबाबदारी आहे.
येथे शिक्षक जे कार्य करत आहे ते खरोखर समाजासाठी प्रेरणादायी आहे. प्रिय विद्यार्थ्यांनो, देवाने तुमच्याकडून काही घेतलं असेल, पण त्याने तुम्हाला एक मोठी देणगी दिली आहे. ते म्हणजे जिद्द, संयम आणि हसत जगण्याची ताकद. जगात खरं अपंगत्व शरीरात नसते, ते विचारात असते. आणि मला खात्री आहे तुमच्या विचारांना, तुमच्या स्वप्नांना कुठलीच मर्यादा नाही. लक्षात ठेवा, यशस्वी होण्यासाठी मोठा आवाज लागत नाही, मोठं मन लागतं. जगात यशस्वी होण्यासाठी ऐकणं आवश्यक नसते, स्वतःवर विश्वास असणे आवश्यक असते. तुम्ही कधी स्वतःला कमी समजू नका. प्रत्येकामध्ये एक वेगळी कला आहे आणि तीच तुमची ताकद आहे. मेहनत, शिस्त, आत्मविश्वास ठेवलात तर तुम्ही नक्की मोठे व्हाल आणि समाज तुम्हाला अभिमानाने बाळगेल. तुमचे शिक्षक आणि पालक खरोखर महान आहे. ते फक्त अक्षर ज्ञान देत नाही, ते प्रत्येक मुलाला मी करू शकतो हे विश्वास देतात आणि हा विश्वासच आयुष्य बदलतो. आज मी इथे जाताना एकच भावना घेऊन जाईन. मी भाषण द्यायला आलो होतो, पण प्रेरणा घेऊन चाललो आहे. शेवटी मी संस्थेचे संचालक, शिक्षक, पालक आणि सेवाभावी व्यक्तींना मनापासून धन्यवाद करतो. अशा संस्थेमुळे समाज अधिक संवेदनशील आणि सक्षम बनतो. आपल्या सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो. धन्यवाद.